नमस्कार मुलांनो, आजच्या पिरियडमध्ये आपले स्वागत आहे. आपण गणित भाग 1 मधील 2 चलातील रेषीय समीकरण या भागावर उदाहरणांचा सराव केला. आजच्या पिरियडमध्ये आपण गणित भाग 2 समरूपता या प्रकरणावर प्रकाश टाकणार आहोत. म्हणजेच मॅथ टू सिमिलॅरिटी या भागावर आपण शिकणार आहोत. मॅथ 2 मध्ये आपण बरंच काही आपल्याला शिकायचं आहे. त्याआधी आपण सिमिलॅरिटी या प्रकरण शिकून घेऊया. सर्वप्रथम आपण जे इयत्ता 9वी मध्ये शिकलो त्यावर थोडंसं रिकॉल करूया. लेट्स रिकॉल, जरा आठवूया. द नंबर ए अँड बी आर इन द रेशिओ m/n is also written as the number a and b are in proportion m:n. म्हणजेच a आणि b या दोन संख्यांचे गुणोत्तर m/n आहे. हेच विधान a आणि b या दोन संख्या m/n या प्रमाणात आहे असेही लिहितात. यालाच आपण इयत्ता 9वी मध्ये गुणोत्तर व प्रमाण या प्रकरणामध्ये बघितलं. ह्याच रेशिओचा आपण समोर त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तरामध्ये म्हणजेच रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल यामध्ये बघणार आहोत. चला तर आपण कोणत्याही दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढून बघू. लेट्स फाइंड द रेशिओ ऑफ एरिया ऑफ एनी टू ट्रँगल्स. In triangle ABC, AD is the BC is the base. In triangle PQR, PS is the height and QR is the base. समजा एका त्रिकोणाचा पाया B1 आणि उंची H1 आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 व उंची H2 असेल तर त्याच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय मिळेल? 1/2 BC गुणिला AD छेद 1/2 QR गुणिला PS. म्हणजेच एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण PQR यामध्ये आपल्याला 1/2 1/2 समान आहे. ते कटल्यावर काय उरतं मग? पाया आणि उंचीचा गुणाकार. मग त्याचा रेशिओ then the ratio of their areas we get B1 into H1 upon B2 into H2. म्हणजेच त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला मिळतं B1 गुणिला H1 छेद B2 गुणिला H2. चला तर मग दोन त्रिकोणाच्या संबंधात काही अटी घालून पाहू. Some conditions are imposed on these two triangles. Condition 1. If the height of the both triangle are equal, जर दोन त्रिकोणांच्या उंची जर समान असेल तर. आधीच्या मध्ये आपण काय बघितलं की एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण PQR मध्ये हाफ सेम होता, तो कटला. आता हाईट पण सेम असेल तर हाईट पण कटेल. मग आपल्याला त्याचा रेशो कसा मिळेल? एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण PQR बरोबर B1 अपॉन B2 म्हणजे त्याच्या पायाच्या गुणोत्तराच्या प्रमाणात मिळेल. मग आपल्याला ती प्रॉपर्टी कशी म्हणता येईल? द रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रँगल्स विथ इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. म्हणजेच समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. बाजूला आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीवरून आपण गुणोत्तर काढलाय की एरिया ट्रँगल ABC अपॉन एरिया ट्रँगल PQR इज इक्वल टू B1 अपॉन B2. कंडिशन 2 मध्ये आपण काय म्हणू शकतो की द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल विथ इक्वल हाईट इज इक्वल टू द रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग बेसेस. या त्रिकोणामध्ये बाजूला जे आपल्याला त्रिकोण दिलेले आहे त्यामध्ये त्रिकोण ACB मध्ये AB हा पाया समान आहे आणि व्हर्टेक्स C आणि P वरून CD व PQ
हाईट काढलेली आहे. तर यावरून ए बी हा बेस सेम व हाईट डिफरंट आहे, म्हणून त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत उंचीच्या प्रमाणात राहील. म्हणजेच रेशो ऑफ देअर एरियाज आर इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल APB इज इक्वल टू H1 अपॉन H2. समान लांबीच्या पायांच्या दोन क्षेत्रफळांची गुणोत्तर त्याच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. चला तर आता आपण आठवून पाहूया. रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रँगल इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्या त्रिकोणांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असतात. एरियाज ऑफ ट्रँगल विथ द इक्वल हाईट्स आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसेस. समान उंचीच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. एरियाज ऑफ ट्रँगल्स with equal bases are proportion to the corresponding heights. समान पायांच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. यावर आपल्याला काही उदाहरणं सोडवावी लागतात, ज्यामध्ये आकृतीवरून आपल्याला कोणत्या आकृतीमध्ये त्याचा पाया समान आहे आणि कोणत्या आकृतीमध्ये उंची समान आहे हे आकृतीवरून आपल्याला ओळखावं लागेल. जिथे आपल्याला आपण परपेंडिक्युलर काढतो ती हाईट असते आणि ज्याच्यावर परपेंडिक्युलर काढतो ती साईड म्हणजे त्याचा पाया असतो, म्हणजेच बेस असतो. हे आपल्याला आकृतीवरून ठरवावं लागेल. हे आपण सगळं 9th मध्ये बघितलेलं आहे. तर याच्यावर आधारित आपल्याला एक प्रमेय बघायचं आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. थिअरम काय म्हणतो? इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रँगल intersect the remaining sides in the two distinct point, then the line divides the side in the same proportion. बघा इथे बाजूला आकृती दिलेली आहे. ट्रँगल ABC. या ट्रँगल ABC मध्ये BC या पायाला L ही रेषा P आणि Q बिंदूमध्ये समांतर आहे. म्हणजेच ती AB ला P मध्ये छेदते आणि AC ला Q मध्ये छेदते. L ही रेषा BC ला समांतर आहे, म्हणजेच पॅरलल आहे. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. मग यामध्ये आता आपल्याला सर्वप्रथम आकृती काढून घ्यावी लागेल. आपण काढला त्रिकोण ABC आणि त्याला BC ला समांतर एक रेषा L काढली. तर मग आता हे झालं, आता आपण गिव्हन घ्यावं लागेल. इन ट्रँगल ABC लाईन L पॅरलल टू लाईन BC and line L intersect AB and AC in point P and Q respectively. To prove AP upon PB is equal to AQ upon QC. म्हणजे हा जो रेशो आहे AB ला P बिंदूमध्ये छेदते, AP अपॉन PB इज इक्वल टू A पासून घ्यायचं AQ अपॉन QC हे आपल्याला दाखवायचं आहे. त्यासाठी आपण BQ जोडला आणि PC जोडला तर आपल्याला दोन ट्रँगल मिळते. सगळ्यात पहिले आपण घेतलं वरचा एक ट्रँगल APQ आणि खालचा एक ट्रँगल PBQ. यामध्ये Q हा जर शिरोबिंदू घेतला तर AP आणि PB जर पाया घेतला तर या संदर्भात या दोघांची हाईट समान येते. म्हणून आपण त्याचा रेशो आपल्याला काय मिळेल? एरिया ट्रँगल APQ अपॉन एरिया ट्रँगल PQB इज इक्वल टू AP अपॉन PB. एरियाज प्रोपोर्शनेट टू द बेसेस. तसंच आपण दुसऱ्या साईडचा घेतला. आता शिरोबिंदू व्हर्टेक्स काय घ्यायचा आहे? P घ्यायचा आहे आणि बेस घ्यायचा आहे AQ आणि QC आणि ट्रँगल घ्यायचा आहे APQ
आणि CPQ. तर आपल्याला काय मिळेल? एरिया ट्रायंगल APQ अपॉन एरिया ट्रायंगल PQC इज इक्वल टू AQ अपॉन QC. यामध्ये लाईन L ही BC ला समांतर आहे, त्यामुळं PQ हा पाया समान आहे आणि त्यामध्ये हे जे दोन ट्रायंगल आहे PBQ आणि PCQ, यामध्ये PQ हा पाया समान आहे आणि उंची समान आहे, त्यामुळं त्यांचे क्षेत्रफळ सुद्धा सारखे राहतील. यावरून आपण 1 व 2 हे दोन्ही गुणोत्तर समान आहे, म्हणून म्हणू शकतो AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. ठीक आहे. मग कन्व्हर्स आपण काय म्हणू शकतो? याचा उलट काय म्हणू शकतो की याच्या आधी आपण रेशिओ, जर रेषा समांतर असेल तर रेशिओ इक्वल आहे असं म्हटलं. आता रेशिओ इक्वल दिलेला आहे तुम्हाला, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC दिलेला आहे आणि तुम्हाला दाखवायचं आहे, तर काय म्हणू आपण की PQ ही रेषा BC ला समांतर आहे. इफ अ लाईन डिवाइड्स any two sides of a triangle in the same ratio, then the line is parallel to the third side. एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल, म्हणजेच इन सेम रेशिओ म्हणत असेल, तर काय म्हणता येईल? AP अपॉन PB आहे इक्वल टू AQ अपॉन QC. तर ती रेषा उरलेल्या बाजूला समांतर असते, म्हणजेच रेषा L समांतर रेषा BC असते. थर्ड आहे प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. काय थिअरम म्हणतो हा? की द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशिओ ऑफ द रिमेनिंग साइड. म्हणजे एखाद्या त्रिकोणामध्ये हा इथे वरचा भाग सोडून द्यायचा आणि ABC त्रिकोणामध्ये बघायचा, C कोणाला CE हा कोण दुभाजक आहे. बघा इथे दोन सारख्या खुणा दिलेल्या आहेत. मग काय केलं की CE ला समांतर रेषा BD काढली, तर आपल्याला BD समांतर CE मिळाला आणि ACE आणि CDB हे दोन संगत कोण मिळालेले. मग हे संगत कोण एकरूप आहेत, म्हणून AC अपॉन CD म्हणता येईल. तसंच हे दोन अँगल इक्वल आहे आणि अल्टरनेट अँगल ECB व CBD इक्वल आहे, म्हणून आपण म्हणू की CD बरोबर BC, म्हणून आपण अँगल D अँड अँगल B पण कॉन्ग्रुअंट आहे. तर आपल्याला म्हणता येईल की AC अपॉन BC इज इक्वल टू AE अपॉन EB, म्हणजेच AE अपॉन AB इज इक्वल टू AC अपॉन किंवा CA अपॉन CB. C पासून जर घेतलं तर CA अपॉन CB, CA चा साईड घेतला तर A साईडचाच घ्यायचा, AE अपॉन EB. नेक्स्ट आहे तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म. हा आपण इयत्ता 8वी पासून शिकत आलेलो आहोत की तीन समांतर रेषा असतील की L रेषा M ला समांतर असेल, M N ला पॅरलल असेल, तिन्ही पॅरलल असेल आणि L1 ही आणि T1 आणि T2 आर टू ट्रान्सवर्सल्स, देन the ratio AB upon BC is equal to PQ upon QR असतो. म्हणजेच L रेषा M ला समांतर असेल, M रेषा N ला समांतर असेल आणि T1 आणि T2 जर त्यांच्या छेदिका असेल तर आंतरछेदांचं गुणोत्तर समान असतं. AB छेद BC is equal to PQ छेद QR. आता काही कृती बघू आपण या शिकलेल्या. जसं आता ही पहिली कृती ॲक्टिव्हिटी बघू आपण, कोन दुभाजक आणि BPT म्हणजेच प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावर आधारित आहे. दोन्ही यांचा आपल्याला एकत्र वापर करायचा आहे. बघा आता या ॲक्टिव्हिटीमध्ये
त्रिकोण ABC दिसतोय आणि ED पॅरलल आहे BC ला. ED समांतर आहे BC ला आणि कोन B ABC चा BD हा कोण दुभाजक आहे आणि तो D बिंदूमध्ये इथे छेदतोय. तर मग आता इथे कोणते दोन हे लागतील प्रमेय लागतील. पहिला लागेल BPT. मग BPT साठी पहिले प्रूफमध्ये बघू आपण काय आलेलं आहे. पहिल्यांदा इथे काय दिलेलं आहे त्यांचं गिव्हनमध्ये इन ट्रायंगल ABC रे BD बायसेक्ट ट्रायंगल ABC ADC इन वन रे म्हणजेच एक रेषीय आहे. साइड DE पॅरलल टू साइड BC A-E-B then prove that AB upon BC is equal to AE upon EB. In triangle ABC रे BD bisect B. मग अँगल बायसेक्टर थिअरम नुसार काय म्हणू आपण AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DC. मग आता दुसरे ट्रायंगल ABC मध्ये DE जर समांतर असेल BC ला if DE is parallel to BC then by BPT AE upon EB is equal to AD upon DC. मग इथे ब्लँकमध्ये काय लिहिता येईल कशावरून लिहिलेलं आहे आपण बाय BPT कारण इथे पॅरलल आलेला आहे पॅरलल लाईन आलेली आहे आणि रेशिओ दिलेला आहे. पॅरलल लाईन आणि रेशिओ असेल तर आपण काय म्हणू बाय BPT. अँगल बायसेक्टर दिसत असेल तर काय म्हणू बाय अँगल बायसेक्टर थिअरम कोण दुभाजकाचा प्रमेय. आणि इथे काय म्हणू आपल्याला इथे समांतर रेषा आणि रेशिओ दिसतोय तर याला म्हणू आपण प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. मग या दोन गुणोत्तरावरून आपल्याला काय दिसतंय AD अपॉन DC AD अपॉन DC सेम आहे म्हणून आपण लेफ्ट हँड साईडचा रेशिओ सुद्धा सेम आहे असं म्हणता येईल. समान गुणोत्तराच्या गुणधर्मानुसार AB अपॉन BC इज इक्वल टू AE अपॉन EB. म्हणजे खालच्या याच्यात काय येईल BC आणि EBच्या वर काय येईल AE. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघू आपण. आता ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला घरून सोडवून आणायची आहे. यामध्ये बाय BPT तुम्हाला हा सगळे 3 याच्यामध्ये सोडवायची आहे आणि अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा विचारतात. प्रत्येक रिकाम्या जागेसाठी अर्धा मार्क असतो हाफ मार्क्स असतो आणि आकृतीमध्ये बघायचं आपल्याला काय दिलेलं आहे पॅरलल दिलेला आहे तर बाय BPT. आणि मग जर तुम्हाला अँगल बायसेक्टर असेल तर अँगल बायसेक्टरनीच द्यायचं. जर तुम्हाला काही अडचण आल्या तर व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकतात. व्हॉट्सअप ग्रुपवर आपण यावरील उदाहरणांचा सराव घेऊया. ठीक आहे. धन्यवाद.